आणि अंधकारावर मात करून तेजानं हा विजय संपादन करावा असा हा सोहळा आज या भजन स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं। सन्माननीय यशनाथ बाबा, गोपीनाथ बाबा, कमलनाथ बाबा, आजच्या स्पर्धेचे परीक्षक सन्माननीय वायकर सर, कौस्तुभजी तळेकर या सर्व मान्यवरांना, उल्हासजी बांगर, दशरथजी बष्टे, लक्ष्मणजी शिंगोळे, दिनेशजी पवार, सन्माननीय भाऊबुवा कुर्ले, दिनेशजी पवार महाराज या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं। गणाधीश जोहीश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ कोणीर गुणांचा या सुंदर अशा सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं। सन्माननीय उल्हासजी बांगर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। परमेश्वरानं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सद्गुरूंतम नमामि, सद्गुरूंतम नमामि। आज या ठिकाणी उपस्थित मान्यवर, परीक्षक, भाविक भक्त, संगीतप्रेमी या सर्वांना श्री क्षेत्र टाकेश्वर मठ व संगमेश्वर मठ बाबांचं आशीर्वचन ब्रह्मलीन सद्गुरू निधीनाथ बाबा यांचा आशीर्वाद आम्ही दोन शब्द इथे सांगतो। लावणी मृदुंग घोष, तर अशा प्रकारे हे ब्रह्मरस जो आहे तो सेवन करण्यासाठी आपण या ठिकाणी आपण उपस्थित झालो। तर अनेक इथे मान्यवर गायक आहे, वादक आहेत, त्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताचं भाव आणि भक्तिपूर्वक जर याचं वादन गायन केलं, जसं आपण उंबरठ्यामध्ये दिवा ठेवला तर आतमध्ये प्रकाश पडतो आणि बाहेरही प्रकाश पडतो, तशा प्रकारे आपला अंतःकरण शुद्ध होऊन आपल्याला आत्मप्रचिती प्राप्त होऊ शकते व इतर लोकांना, भाविक भक्तांना त्या ब्रह्मानंद जो आहे त्याचा अनुभव, विलक्षण अनुभव, मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला टेन्शनमुक्त होण्यासाठी संगीत हे प्रभावी साधन आहे आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा नसताना भगवंताला अर्चना, आराधना करण्याचं एक साधन आहे आणि मोक्षाचं साधन आहे। तर या स्पर्धा नसून ही एक प्रार्थना आहे भगवंतासाठी। तर प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रतीने प्रयत्न केलेला आहे। सर्वांना हे आशीर्वचन एवढं बोलून मी माझे दोन शब्द इथे सांगतो। शंभू जती गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।
आदरणीय कतोरे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी तुळशी वृंदावन देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करत आहोत। आदरणीय आमचे पवार साहेब बलरामभाऊ पवार माजी आमदार साहेबांचा या ठिकाणी तुळशी वृंदावन देऊन या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर आदरणीय तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी करत आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपण पाहत आहोत। एका बाजूला माझे आमदार आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमचे कतोरे साहेब त्यांच्या समोर जे काही रोपटी निघतात त्या रोपट्यांना कुठेतरी वळण लागावं यासाठी ही एक चांगली स्पर्धा आपण आयोजित केली। त्याबद्दल मी आमचे ज्यांनी आता PhD केली ते आमचे गुडे चौधरी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो आणि गुडेंचं मनापासून आपल्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करतो। नोकरी करून याच्यामध्ये त्यांनी PhD केली
या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपले सरंगे महाराज, त्याबरोबर आपले सर्वांचे लाडके आदरणीय पवार साहेब, गणेशजी कतोरे, आपले ॲडव्होकेट भावार्ते, आपले नगराध्यक्ष गडगे, मगर सर, आणि ज्यांनी तुम्हाला आता चांगल्या प्रकारचं गायन आणि भजनामध्ये रुची आणली, ते खास करून मंचरवरून नगरवरून आलेले वायकर महाराज, त्याचबरोबर आमचे हलक्याचे अध्यक्ष दिनेशजी उगडे मोरे, आणि या भूमीचं नाव रोशन करणारे महेशजी कंटे, त्याचे सर्व सहकारी, आपण सर्व 15 मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. ते सर्व सहभागी भजनप्रेमी, समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्र, खरं म्हणजे कलेची आवड असावी, त्या कलेतून काय आपण दुसऱ्याला देतोय याची जाण असायला हवी. आणि खूप चांगला विचार आहे हा. अशा स्पर्धा हा महत्व नसतो, पण त्याच्यातून निवडून आलेले जे काही चांगले कलाकार आपल्याला मिळतात, चांगले गायक वादक ज्यांची निवड होते, त्यांना खऱ्या अर्थाने आपण पुढे आणणं ही आपल्या दृष्टीने सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. इथं पत्रकार सुद्धा उपस्थित आहेत. खरं म्हणजे या आपण जर आता पाहिलं तर टीव्ही सिरियल मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीव्हीवर मालिका होतात, पण तुम्ही सकाळी जर पाहत असाल तर भजन सध्या ही सकाळी ऐकण्यासारखी असते. भजनाचा खऱ्या अर्थाने जर आपण चांगला विचार केला तर यातून खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान, आपल्या मध्ये असलेले गुण हे चांगले लोकांना सुद्धा आपण देऊ शकतो, आणि त्याबरोबर चांगल्या ठिकाणी आपल्याला गायनाची संधी मिळू शकते. महेश कंटे हा सुद्धा आपला एक उदाहरण आहे. महेश कंटेने ज्यावेळेला संपूर्ण याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्या टायमाला आपल्या गावातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या चिरडगावचा मुलगा एवढं पुढे जाईल असं कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं, पण त्याने करून दाखवलं. आज आपण सगळ्यांना आजच्या दिवसातून निश्चितपणे त्यांनी हाच संदेश दिलाय की तुम्ही असलेल्या तुमच्या गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांच्या मध्ये या. खूप मुलं मुली आता गातात, भजनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यात आहेत, पण मी खरं म्हणजे महेश कंटेला सतत मागणी करतोच आहे की मुरबाडला एक संगीत विद्यालय व्हावं, आणि त्या संगीत विद्यालयाचा पुढाकार आमच्या महेश कंटेने घ्यावा. त्याचा अजून ट्रस्ट कुठे गेला त्याला मी सतत सारखाच बोलत असतो. आता काहीतरी त्याने मला कानात सांगितलं, साहेब बोलू नका, कारण मी रजिस्टर स्थापन केलंय, बरोबर ना. त्यामुळे त्याचं पहिलं पाऊल त्याचं पडलंय. मुरबाड तालुक्यामध्ये असलेल्या या मुला मुलींना जर खऱ्या अर्थाने आपण अशा प्रकारचं संगीत विद्यालयाचं वेळ लावलं तर मला वाटते त्या क्रिकेटच्या ग्राउंडवर जाण्यापेक्षा या विद्यालयांमध्ये येऊन जर बसली मुलं तर एक वेगळा संदेश मुरबाडमध्ये तयार होईल, आणि मुरबाडचं तुझं नाव हे निश्चितपणे अजून चांगलं चमकेल. जी मदत लागेल त्यासाठी आम्ही बसलेले आहोत. मामांचा आशीर्वाद राहील, पण आम्ही सगळे मदतीला तुला सदैव तयार आहोत. माझी खूप इच्छा आहे महेश तुझ्याकडून, आणि तुझ्यावर हक्क पण आहे आमचा तर तू ते करावं म्हणून. आणि म्हणून एकदा जागा कुठेतरी चांगल्या प्रकारची आपण निवडूया, आणि चांगल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन केलेस तू आता त्याचा प्रस्ताव तयार करा. हमखासच खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या मुलींच्या इच्छा आहे, तर त्यांना कुठेतरी ते ज्ञान देणं गरजेचं आहे. मी शापूरला आपल्या कुडवलीचा साशेच ना विकास लाटे, मी स्वतः त्याला कार्यक्रमाला गेलो होतो. मला आश्चर्य वाटलं, माझ्या गावातला मुरबाड मधला मुलगा शापूरला जाऊन एवढ्या मुलांना तिथे शिक्षण देतोय. मग अशी जर मुलं आपल्या तालुक्यात आहेत, असे वादक आपल्या तालुक्यात आहेत, गायक आपल्या तालुक्यात आहेत, तर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर विद्यालय चांगलं जर झालं, संगीत विद्यालय, तर मला वाटतं यांना बाहेर कुठं न जाता याच ठिकाणी आपल्याला चांगली सुविधा देता येईल, आणि चांगल्या प्रकारची मुलं मुली गायक तयार होतील, आणि चांगल्या प्रकारचं आपल्या तालुक्याचं नाव केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये चांगलं उज्ज्वल राहील असा माझा विश्वास आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने मी एकच विनंती करेल की महेशने लवकर निर्णय घ्यावा.
आणि आमच्या वादकांनी शापूरला जाऊन बसण्यापेक्षा मुरबाडमध्ये पण तिथं सुरुवात करावी अशी मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलाय त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. स्पर्धेमध्ये पहिला कोण आणि दुसरा कोण हा नसावा. आम्ही गायलं, आम्ही स्पर्धेत भाग घेतला, निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्या गुणांची तुलना त्या गुणाने होत नाही, तर ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये ती तयार होते आणि ती मनामध्ये तुमच्या निश्चितपणे आजच्या 15 जणांच्या बाबतीमध्ये रुजलेली आहे. ती कायम राहील अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. सगळ्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्यांचं अभिनंदन करतो. मला महाराष्ट्र साहेब टाइम्सचा एक वार्षिक जो महोत्सव आहे तो बदलापूरमध्ये आहे आणि त्यांना 7चा टाइम दिलेला आहे. त्यांचा 8ला कार्यक्रम संपवणार आहे, फोन येतात. म्हणून मी बोललो की साहेबांनी महाराज दोघे बक्षीस देतील, आशीर्वाद देतील आणि हा कार्यक्रम संपेल. मी सगळ्यांची तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.